नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, friends, I welcome all of you in this video. Friends, today we are going to study 3.4 9th standard. The name of the lesson is Think Before You Speak. So, let us start. I am going to read the text with proper stress, pronunciation and intonation. I request all of you boys, please pay attention. Listen carefully. Man was meant to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. See friends, बघा मित्र, हा जो लेसन आहे थिंक बिफोर यू स्पीक, हा आपल्याला लाईफ लेसन आहे. बघा सर्वांना, तुम्हाला मला अगदी सर्वांना, थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्या अगोदर काय करा, विचार करा. थिंक बघा. मॅन वॉज मेंट टू लिसन मोर अँड टॉक लेस. काय म्हटलंय बघा, म्हणजे मानवाची निर्मिती ही जास्तीत जास्त ऐकण्यासाठी बघा आणि कमीत कमी बोलायचं. टॉक लेस म्हणजे मानवाने जास्तीत जास्त ऐकावं आणि कमी बोलावं असं म्हटलंय. दॅट इज वाय, आणि म्हणूनच ॲज अ ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन बेंजामिन डिझरेली, बघा हा जो शास्त्रज्ञ आहे ब्रिटिश, बेंजामिन डिझरेली काय म्हणतोय पहा, मुत्सद्दी येतो तो काय म्हणतो, नेचर हॅज एंडोर्ड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. आणि म्हणूनच निसर्गाने मानवाला 2 कान आणि 1 तोंड दिलंय. इफ man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. बघा मित्र, आणि जर समजा मानवाला निसर्गाने जास्त बोलायला सांगितलं असतं, जास्त बोलण्याची संधी दिली असती, तर निसर्गाने त्याला, लक्ष द्या, 2 तोंडे, बघा 2 तोंडे आणि 1च कान दिला असता असं तो म्हणतोय, है की नाही. बघा, इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक्ड. बघा मित्र, सर्वांनी कल्पना करून बघा, जर आपल्याला 2 तोंड राहिले असते आणि 1च कान राहिलं असतं. जस्ट इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक्ड, कसे दिसलं असतं. हाऊ स्ट्रेंज विथ 2 mouths ऑन द 2 sides अँड 1 ear ॲट द सेंटर. म्हणजे ज्या ठिकाणी आता आपले कान आहेत ना, निसर्गाने आपल्याला कान दिले, तिथं दोघं बाजूला 2 तोंड, आणि ज्या ठिकाणी आपल्याला तोंड आहे तिथं जर कान राहिलं तर कसं विचित्र दिसलो असतो आपण, है की नाही. इजंट इट फनी, स्ट्रेंज. हो, खरोखर आहे. बघा नेक्स्ट पॅराग्राफ. अँड माइंड यू द इयर्स आर लाईक फनेल्स ओपन ऑल द टाइम. बघा तो म्हणतोय, बघा म्हणे काय, आपले जे कान आहेत ना हे फनेल सारखे असतात, म्हणजे ते नरसाळेसारखं असतं ना, नरसाळ आपण पाणी भरण्याकरता किंवा तेल वगैरे डब्यात टाकतो आपण तेव्हा ते नरसाळ असतात, तशा पद्धतीने. अँड माइंड यू इयर्स आर लाईक फनेल्स ओपन ऑल द टाइम. सदैव ते उघडे असतात म्हणे कान. देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. असा कोणताही दरवाजा नाही की तुम्ही त्याला बंद करू शकता. See, whereas if you have to speak even one single word, that word must pass through 2 walls, 2 fences. See friends, म्हणजे जर आपल्याला एक शब्द जरी बोलायचा असेल, if we have to speak just a single word, then that word has to pass through the two walls. बघा
काय म्हटलंय? पास थ्रू द टू वॉल्स भिंत म्हणजे कसली भिंत? ही ओठांची भिंत. टू फेन्सेस म्हणजे कुंपण म्हणतो ना आपण त्याला, त्याच्यातून त्याला जावं लागतं. देअर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दिस टू रोज ऑफ टीथ. आता पहिले बघा, तर त्या शब्दाला पहिले जे कुंपण आहे ते कसलं आहे? दातांचं. दातांच्या ह्या कुंपणामधून जावं लागतं. सी, देअर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स. म्हणजे दोन कुंपण झाले. पहिलं कुंपण दातांचं आणि दुसरं कुंपण कसलं? तर आपल्या ओठांचं. सी, द सेकंड फेन्स इज ऑफ टू लिप्स. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, इट हॅज टू पास, it has to pierce through these two walls, through these two fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. आणि म्हणूनच कोणत्याही शब्दाला जाताना, तोंडातून बाहेर जाताना या दोन कुंपणातून जावं लागतं. पहिलं कुंपण सांगितलं दातांचं आणि दुसरं सांगितलं ते ओठांचं. Okay, and that is why we must think at least twice before we speak, before we utter a word. आणि म्हणून कोणताही शाब्दिक प्रतिसाद देण्यापूर्वी दोनदा विचार केला पाहिजे. बघा, ही एक युनिव्हर्सल ट्रूथ पण आहे, एक फ्रेज पण आहे. थिंक ट्वाइस बिफोर यू अटर अ वर्ड, व्हॉट एव्हर. सी, येस, थिंक बिफोर यू लिव्ह ज्याला म्हणतात तशा पद्धतीने. नेक्स्ट पॅराग्राफ. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master, of the spoken word you are a slave. बघा, एक कोणीतरी बुद्धिमान व्यक्तीने सांगितलं मित्रांनो, आणि हे खरं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, बघा किती सुंदर वाक्य आहे. सो ब्युटिफुल सेंटेन्स इट इज. बघा काय म्हटलंय त्यांनी? ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. म्हणजे जे शब्द तुम्ही बोलत नाहीत, जे बोललेले नसतात, त्याचे तुम्ही मास्टर असतात. सी, मास्टर, यू आर अ मास्टर ऑफ अनस्पोकन वर्ड. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. आणि जे शब्द तुमच्याकडे तोंडातून निघून जातात त्याचे तुम्ही गुलाम बनतात, गुलाम असतात त्याचे. बरोबर आहे की नाही? वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक. डू व्हॉट यू विल. एखादा शब्द तुमच्याकडनं बोलला गेला, तुम्ही त्याला परत घेऊ शकत नाही. तुम्हाला जे करता आले ते करून बघा, काही करा. अँड दॅट इज वाय ही हॅज सेड दॅट यू आर द मास्टर ऑफ अनस्पोकन वर्ड अँड यू आर द स्लेव्ह ऑफ युअर स्पोकन वर्ड. येस, बरोबर आहे. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. आणि म्हणून जे तुम्ही बोलतात ना, तुम्ही असो, मी असो, सर्व कोणीही बोलताना आपण जेही बोलणार आहोत तो अगदी विचार करून बोललो पाहिजे. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल बिफोर मेकिंग एनी रिस्पॉन्स. डू यू अंडरस्टँड? बिफोर अटरिंग एनी वर्ड. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. म्हणजे आपल्या ओठातून तो शब्द गेला, तो गेला, त्याला तुम्ही परत घेऊ शकत नाही. See. Next. What are unspoken words? They are things you want to say but remain unsaid as thoughts in your mind. अनस्पोकन वर्ड काय असतात मग? तर अनस्पोकन वर्ड म्हणजेच काय, की हे तुम्हाला काय बोलायचं आहे, व्हॉट यू वॉन्ट टू से, ते असतं ते. बट रिमेन अनसेड, की जे बोलले जात नाही, तुम्हाला जे बोलायचं असतं ते असतात अनस्पोकन वर्ड. ॲज थॉट्स इन युअर माइंड, आपल्या मनात जे विचार असतात ते. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स, वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स, यू कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. बघा, एकदा का जे विचार तुमच्या मनातले ते शब्दांमध्ये आले आणि ते तुमच्या तोंडातून बाहेर पडले, यू कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम.
ते तोंडातून बाहेर गेले म्हणजे गेले, त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. और यू कॅनॉट चेंज इट, तुम्ही त्यात बदलही करू शकत नाही मित्र. सी बघा नेक्स्ट. फ्रेंड्स, हेअर आर टू मार्जिनल क्वेश्चन्स, यू विल टेक इट. बघा ह्या ठिकाणी मार्जिनलमध्ये प्रश्न दिले ते घेऊया आपण. बघा, वॉज डिझरेली ट्राईंग टू गिव्ह अ सायंटिफिक रिझन. म्हणजे हा जो बेंजामिन डिझरेली आहे ना, स्टेट्समन, फेमस ब्रिटिश स्टेट्समन, वॉज ही ट्राईंग टू गिव्ह अ सायंटिफिक रिझन. तो काहीतरी वैज्ञानिक कारण देऊ पाहतोय का? वैज्ञानिक आहे का कारण? येस येस, निसर्गाने दिलेलं आहे ना ते, बरोबर आहे. आता तुम्हाला वाटतंय कोणी म्हणेल नो 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 सर, इट्स नॉट सायंटिफिक रिझन, इट्स नेचर दॅट हॅज गिफ्टेड द थिंग्स, आहे की नाही? असंही म्हणू शकतात. तो वैज्ञानिक हे सांगतोय का? त्याला काही वैज्ञानिक कारण आहे का? बघा, डिपेंड. सांगा बरं, वॉज डिझरेल ट्राईंग टू गिव्ह अ सायंटिफिक रिझन, यामध्ये त्याने काही ते सायंटिफिक रिझन दिलेलं आहे का? येस फ्रेंड्स, वॉज डिझरेल ट्राईंग टू गिव्ह एनी सायंटिफिक रिझन? No, actually he is not trying to give, or he was not trying to give any scientific reason. He's just telling it in a frank manner or light-hearted manner. No, okay. See, it would have looked very strange if man have two mouths and one ear. No. Next question. दूसरा प्रश्न बघा. Was he only trying to give a message in a light-hearted but effective way? म्हणजे एक सहजच तो एक मेसेज देतोय का बेंजामिन डिझरेली, परंतु अगदी परिणामकारकपणे? येस येस, बरोबर आहे. बेंजामिन डिझरेली इज ट्राईंग टू गिव्ह अ मेसेज बट इन अ इफेक्टिव्ह वे, बरोबर. द मेसेज इन अ लाईट हार्टेड बट इफेक्टिव्ह, बरोबर आहे. सगळ्यांना विचार करायला भाग पडला असा हा मेसेज ते अगदी हसत खेळत सांगताय की नाही, बरोबर आहे की नाही, लाईट हार्टेड. नेक्स्ट बघा, यू हॅव लर्न अबाउट ॲडॅप्टेशन इन लिव्हिंग थिंग्स इन युअर सायंटिफिक टेक्स्टबुक. बघा, तुम्ही अभ्यासला असेल मित्रांनो ॲडॅप्टेशन, आपल्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये बघितलं असेल तुम्ही ॲडॅप्टेशन हे हा टॉपिक. Find the biological reasons why man's ears and mouth have developed the way they are now. आता याचं जे कारण आहे आपल्या मानवाचं, म्हणजे काय की त्याचे दोन कान आणि माउथ, हे असं काय आहे, असं विकास का झाला आहे त्याचा, याचं एक सायंटिफिक रिझन तुम्ही त्यात शोधा. ओके, ठीक आहे फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, सो today we shall stop here in this video. We will continue in the next video. Thank you friends. तोपर्यंत व्यवस्थित वाचा. ठीक आहे. Thank you very much.